स्वामिनी आई भवानीच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राला लाभलेले जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजांना कोटी 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 प्रणाम करून या कलेची देवता नटरंग नटेश्वर आणि रसिक जनाला महादाचा मुद्रा करून रंग देवतेच्या चरणी तल्लीन होऊन श्री सोमवारगवन राधाकृष्ण नमन मंडल मौजे मोरडे गवळीवाडी आपली कला या रंगमंचावरती सादर करत आहे। रसिक जन हो, आपल्याला तर माहीतच आहे आपण सर्वप्रथम गणपतीचीच पूजा करतो, पण रसिक जन हो, आपण ज्यावेळी गणपतीची पूजा करतो त्याच वेळी गणपतीच्या चरणी सर्वप्रथम आपण दुर्वास का वाहतो? रसिक जन हो, हा हो गणपतीच्या चरणी सर्वप्रथम 21 दुर्वांचे तुडी का वाहतात? शाहीर संदीप सावंत यांच्या सुरेख कल्पनेतून आणि सुनील वांडावे यांच्या लेखणीतून हा गण आपल्या समोर सादर होत आहे। रसिक जन हो, श्री सोमवारगवन राधाकृष्ण नमन मंडल मौजे मोरडे गवळीवाडी शाहीर पप्या वांडावे आणि सर्व सहकारी मंडळी मिळून आपल्या समोर गण सादर करत आहोत। यमपुत्र अनल सुरत यमपुत्र अनल सुरत सूर्यपुत्र सूर्यपुत्र आपल्या पित्याची म्हणजे सूर्यदेवाचे घेऊन यमधर्म लोकांना क्षेत्री गेला तेथे वैराग्याची वागणूक त्यांनी कडे पुढे वायू याच्या आहार करून कित्येक वर्ष महादेवाची आराधना केली, महादेवाला प्रसन्न करून घेतले व त्यांच्या इच्छेप्रमाणे दक्षिण दिशेचे स्वामित्व धर्म अधर्माच्या नायकपणाचा अधिकार दिले। सूर्यपुत्र यमराज जो कोणी सजीव या पृथ्वीवर जन्माला येणार त्याचे भविष्य स्वतः ब्रह्मदेव लिहिणार, परंतु त्या प्रत्येक सजीवाला मृत्यूचे भय असणारा मीच तो सूर्यपुत्र यमराज। प्रत्येकाचे मरण दिलेले असते, प्रत्येकाचा मृत्यू दिलेला असतो, परंतु हा जो यमपाशात कोणाचेही मरण आणि कोणाचाही मृत्यू दिलेला नाही। काय करावं, काय करावं आलं माझ्या ध्यानात। आज यमदरबार बोललं आणि या यमदरबारात तिलोत्तमा देवीचा नाच गाणं व्हावं अशी माझी मनोकामना आहे। तिलोत्तमा, अगं तिलोत्तमा, प्रेमाचे उधळीत रंग रंग, प्रेमाचे उधळी
माझा आणि देवी तिलोत्तमनारीचा पुत्र आहे. आजपासून या त्रिगुणा तुला अन्नसूर या नावाने ओळखलं जाईल. जा बाळ, सर्वत्र सुखाने शांतपणे संचार कर. याचा सूड उगवल्याविना कदापि गप्प बसणार नाही. देवानो, हा यमपुत्र नलासूर सर्व देवांवरच चाल करून येत आहे. देवानो, स्वीकार माझ्या वाण देव. नारायण
उंदरावरी बैसनी यावे तुम्ही उंदरावरी भगवंता तुम्ही या भूमीवरी भगवंता तुम्ही या भूमीवरी भगवंता तुम्ही या भूमीवरी बैसनिया यावे तुम्ही उंदरावरी बैसनिया यावे तुम्ही ब्रह्मपुत्र नारद वा आज एकाय की देवगण सोडून असुरांच्या राज्यात आगमन नारायण नारायण वा मुनिवर्य आज आमच्या राज्यात आपले आगमन झाले म्हणजे नक्कीच काहीतरी वार चालले नारायण नारायण अरे अंधलासुरा असं काहीच नाही असं काहीच नाही हो मुनिवर्य आपण तर सर्व ब्रह्मांड फिरणार देवांच्या राज्यात काय आणि असुरांच्या राज्यात काय केव्हाही आपले आगमन नारायण नारायण आणि असं म्हणे काहीच नाही हो अंधलासुरा खरोखर असं काही नाही मुनिवर्य आपण जरी आम्हाला नाही सांगितले तरी आपली सेलीच सांगते ना आम्हाला नारायण नारायण मुनिवर्य देव देवतांचं ठरलं हेच तर विचारत आलो आम्ही तुम्हाला नारायण नारायण काय ठरले त्या देवांचे काय ठरले ते कथन करा आमच्या समोर नारायण नारायण अंधलासुरा अरे तुला देखील ठाऊक आहे या त्रैलोक्यामध्ये या त्रिभुवनात देव देवतांचे राज्य आहे म्हणे देव देवतांचे राज्य अरे हेच असुरांना नाही पाहिजे रामखोर देवाने माझ्या पूर्वजांवर जो सर्व देवांना आम्ही युद्धाचे आव्हान करणार त्यासाठी आपलेच आगमन झाले म्हणून थांबलो आम्ही मुनिवर्य नारायण नारायण अरे अंधलासुरा तुझा तुला व्हायचं असेल तर सर्वप्रथम सर्व देव देवतांना युद्धाचा वड कर सर्व देव देवतांना युद्धात पराभूत कर मग होशील त्रैलोक्याचा राजा सर्व
देवांना युद्धाचे आव्हान हो मुनिवर्या सर्व देवांना म्हणे युद्धाचे आव्हान करा सगळं की करून सोडेल हा यमाचा पोर नारायण नारायण पण माझी बरोबरी करेल असा कोणता देव आहे तो नारायण नारायण अरे अनलासुरा असा अमरावतीला जा इंद्रदेवाला युद्धात आवाहन कर इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर मग हे त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहे त्याने 33 कोटी देशावर राज्य केले म्हणा त्याला 33 कोटी देवांचा देव असे म्हणतात तो अमरावतीचा राजा हो अगदी बरोबर अनलासुरा मुनिवर्य त्याच्या समोर म्हणे रंगावरती नसतात म्हणे नारायण नारायण अगदी बरोबर तो अमरावतीचा राजा हो मुनिवर्य आताच अमरावतीवर जातो म्हणजे झालं ना पण हो अमरावतीचा राजा इंद्रदेवाला युद्धात आवाहन करत असताना करुणावरती स्वर होऊन वैकुंठपती विष्णुदेव अमरावतीचा राजा इंद्रदेवाच्या भेटी देत आहेत त्यांना देखील युद्धात आवाहन कर म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले जातील आणि एकाच वेळेला दोन दोन राष्ट्रांचा राजा होशील वा मुनिवर्य तुम्ही तर माझा मार्ग अगदी सोपाच करून सोडला वा 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 त्या विष्णूने माझ्या पूर्वजांवर प्रत्येक वेळी अन्याय केला राम पुराणा तर मी त्याला असं सोडणारच नाही मी सर्वप्रथम वैकुंठावर स्वारी करणार होतो पण काय तुम्ही तर म्हणे तो अमरावतीवरच येतो मुनिवर्य, अमरावतीवर या युद्धाची मदत तर घ्या बघा या पुत्र नलासुराचा पराक्रम घ्या. चला झालंच आपलं काम कळीचं साधन मिळालं चला आता देव आणि दानव यांचा महायुद्धाचा आनंद घेतला पाहिजे नारायण नारायण चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवाच्या जीवलगा जीवलगा पाऊ पंढरी जाऊ चला हो जीवाच्या जीवलगा पाऊ जीवाच्या जीवलगा पाऊ संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी नाचे आनंदे वाळवंटी नाचे आनंदे वाळवंटी चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवा जीवाच्या जीव हॅलो खाणाऱ्यानं तृप्तीचा ढेकर दिला की रांधणाऱ्या हातात चीज होत खाणाऱ्यानं तृप्तीचा ढेकर दिला की रांधणाऱ्या हातात चीज होत तसेच आम्हा कलाकारांच्या कलेला वाहवा मिळाली की आमच्या कलेचं देखील चीज होत आलेले पारितोषिक पुढील प्रमाण सन्माननीय रघुनाथ गंगाराम गुरव सन्माननीय 101 रुपयाचं असं भरघोस पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे सन्माननीय विकास संतोष गुरव आणि कंपनी यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे
त्याचप्रमाणे गुरव महिला मंडळ यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 502 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रुद्रा कृष्णाई साई ईश्वरी रुद्रा कृष्णाई साई आणि ईश्वरी यांच्याकडून देखील आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी ज्यांनी आमच्या कलेचे मोल पारितोषिका स्वरूपात केले त्या सर्वांचे श्री सोपारा गबा राधाकृष्ण नाट्य नमन मंडळ मौजे मोर्टे गवळीवाडी आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद 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 धन्यवाद. आज रंगला दरबार सजला आज रंगला इंद्रदेवाचा आदेश आला रंपानाचे सविला नृत्य कळेचा आदेश आला रंपानाचे सविला आज रंगला दरबार रंगला दरबार सजला प्रभु रामाने दर्शन द्यावे प्रभु रामाने दर्शन द्यावे दात मुखी हरिनाम हरिनाम दात मुखी हरिनाम अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करीले श्रीराम हो अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करीले श्री
देवादिदेव इंद्र देवा आपल्या चरणी प्रणाम. हे देवादिदेव इंद्र देवा तिल्लोत्तम देवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिल्लोत्तम देवीच्या सुंदर नृत्यावर मोहित होऊन तिल्लोत्तम देवी आणि यमराज याने एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अन्नासूर असं ठेवलं आहे. त्या बालकाच्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडतो. त्याच्या पूर्वजन्मात झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा जन्म घेतला आहे. सर्व देवदेवतांना युद्धाचं आवाहन करून आता तो आपल्यावर स्वारी करून आहे. सावत्र म्हणजे झालं. मुनिवर्य, आपण वेळेवर येऊन मला सावध केलं त्याबद्दल मी आभार आहे. आपण काही चिंता करू नका. ही आपण ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण भक्ती भावाने पूजितो तुझला मी भक्ती भावाने धावली या ओरी गावची सावली केदारलिंगमची माऊली या ओरी गावची सावली महालक्ष्मी माऊली भावाने
देवांचा देव इंद्रदेव, देवांचा देव इंद्रदेव युद्धासाठी सज्ज, अमरावतीचा राजा, सर्व देवांचा देव श्री इंद्रदेव महाराज की जय, इंद्रदेव महाराज की जय. राजा कृष्णनाथ मावच्या मोरण्या कविवाडी आपल्या समोर सहर्ष कविनय सादर करत आहे. अण्णा सुरताईच्या संवादार्थात गणपतीचे चरणी एकटी सुरुवात करतात. अण्णा सुरताईच्या संवादार्थात गणपतीच्या चरणी एकटी सुरुवात महायुद्ध गणपती विष्णुदेव, अमरावतीचा राजा इंद्रदेव, ब्रह्मपुत्र मंडलाचो महायुद्ध गणपती विष्णुदेव, अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि ब्रह्मपुत्र मंडलाचो जण्यासाठी कधी येत नाही. तुम्ही सर्व देवाने असुरांवर अन्याय केला. बदला घेण्यासाठी हा यमपुत्र नलासुर सर्व देवांना युद्धाचे आव्हान करतो. हे विष्णू, त्याच्या शक्तीतून देव नसेल रे. यावेळी सागर मंथन झाले.
या दिव्याभोवती गिरट्या घेतात. तसे तुम्हा असुरांचे मरण जवळ आले की तुम्ही देवांवर आक्रमण करता. तू यमाचा पुत्र आहे म्हणून तुला सांगतो, जा जा तू तुझ्या दरबारी परत जा. मी तुला माफ केलंय. तू मला माफ करावे आणि मी आल्या मार्गे परत जावे असं वाटतं की का आपल्याला? विष्णू, मी तुला युद्धाचे आव्हान करण्यासाठी चाललोय. स्वीकार माझे आव्हान. अरे मग वेळ कशाला? अवतार कैलास. महादेव, त्या महादेवाला युद्धात जावं कर, महादेवाला युद्धात पराभूत कर. म्हणजे त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहे. तो कैलासपती शिवहर शंकर. हो, नारायण नारायण. पण अनलासुरा, कैलास पर्वतावर जाण्याआधी ह्या तू त्रैलोक्याचा राजा झालास हे सिद्ध करण्यासाठी ह्या शासनावर एकदा विराजमान हो म्हणजे झालं. हो, अमरावतीच्या हा, इंद्रदेव सैरावेरा पाहायला लागलाय. नारायण नारायण. यमपुत्र नरासुराची अमरावती. अरे मला आरूढ व्हायला किती वेळ लागणार? इंद्रदेव सैरावेरा पाहायला लागला. आताच आरूढ होतो बघा. नारायण नारायण. काय तुझी अमरावती आहे? वा वा. नारायण नारायण. अरे अनलासुरा, तू या त्रैलोक्याचा राजा झालास म्हणजे रंभा मेंढका सर्व काही तुझंच आहे. नारायण. म्हणजे या अमरावतीवर राज्य माझे म्हणजे सर्व माझे झाले. हो,
अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणाला या भोग जीवनी मानवा मानवा या देहा करणी काय तू पुण्य केले सांग जन्माये होई मानवा मानवा या देहा करणी काय तू पुण्य केले सांग जन्माये होई मृत्यू लिहिलाय प्रत्येकाचा. मग माझा मृत्यू कोणाच्या हाती असेल? कोणाच्याच हाती नाही 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 नाही. हा यमाचा पार पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी सर्व देव तैरावर राखून सोडे. थांबा थांबा देवाला. आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे आकाश शांताराम गुरव यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे धोडू लक्ष्मण गुरव यांच्याकडून देखील 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे विराज कल्पेश गुरव यांच्याकडून गणनाट्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे श्रीदेव केदारलिंग वडापाव सेंटर जाकादेवी श्रीदेव केदारलिंग वडापाव सेंटर जाकादेवी मालक सोनू अनंत गुरव यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा असा भरघोस पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे कस्तुरी सोनू गुरव यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे सुवर्ण महादेव बेर्डे यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे साक्षी संतोष गुरव आणि संपूर्ण परिवार यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय श्रीधर दादा आगरे आणि उत्कृष्ट कलाकार जाकादेवी यांच्याकडून देखील शाहीर पप्प्या दादासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे या नमन मंडळाचे आयोजक आणि आजचे आयोजक उत्कृष्ट तरुण मंडळ गुरवाडी ओरी गुरवाडी आजचे आयोजक उत्कृष्ट तरुण गुरव मंडळ ओरी गुरवाडी यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे सार्थक शशांक गुरव
सार्थक शशांक गुरव आणि शुभ्रा शशांक गुरव यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे पुष्पक आणि श्रेयांश यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी शंकर पांडुरंग गुरव यांच्या स्मरणार्थ कैलासवासी शंकर पांडुरंग गुरव यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू मुन्ना रमाकांत गुरव यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी ज्यांनी ज्यांनी आमच्या कलेचे मोल पारितोषिका सुरुवात केले त्या सर्वांचे श्री सोपा रघुबा राधाकृष्ण नाट्य नवन मंडळ मौजे मोठे गवळीवाडी आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महादेवा भोलेनाथा आम्हा देवांचा आपणास प्रणाम. आशीर्वाद. महादेवा त्या अन्नासुराने सर्वत्र हाकार माजवला आहे. यावर काहीतरी मार्ग सांगा. हे वैकुंठपती विष्णू देवा, अमरावतीच्या राजा इंद्र देवा, तुम्ही निश्चिंत राहा. त्या अन्नासुराचा समाचार घेतो आम्ही. जय देवा. अरे सर्वत्र रंगळाच केलास आणि आता कैलास परत आलास. महामूर्खा, कैलास परत येण्याची लाज कशी वाटली नाही तुला? शंकरा काय तर म्हणे कैलासावर येण्याआधी लाज कशी वाटली नाही तुला? हे त्या देवांना विचार. देवांना मला कैलासावर यायला लाज वाटायला पाहिजे होती. अरे माझ्या आधी हे आले त्यांना विचार. शंकरा जो का माझ्या पूर्वजांवर अन्याय केला तुम्ही देवाने याचा बदला घे. सोडणार नाही तुम्हाला देवाना. अरे सर्व पृथ्वी थरकाप करून सोडेल हा यमाचा पोर. आता तर कैलासावरच आलोय. अरे महामूर्खा, हा कैलास परतच काय, परंतु या कैलास पर्वतावरील मातीचा कंद देखील मिळणार नाही तुला. शंकरा तू दिलास तरी मी घेणार नाही. तुला काय वाटलं? हा निला तू घेतला नाही, समजलं ना? अरे कैलास पर्वत अशी उचलून आपल्यान उचलून केले, परंतु आम्ही देवाने त्याला पायदळ उचलला नाही. गोष्ट लक्षात ठेव. हे खोसाड्या आणि हे कित्येक जण आम्ही पोय घरी तुडवले. अरे देव 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 म्हणे देव. देवानो तो काय अन्याय केलाय ना तुम्ही याचाच बदला घेईन मी. समजलं ना शंकरा? अरे महामूर्खा, पाण्यात राहून माशाशिवाय करायचं नसतं हे ठाऊक नाही का तुला? हे पाण्यातला बैल कुणी गेला? ज्यावेळी सागर मंथन केले त्यावेळी असुरांच्या साह्याने वासुकीची दोरी वाढायला अरे आम्ही असुर होतो म्हणून देवाने ते सागर मंथन केले तुम्ही. पण आज असुर या सगळ्या गोष्टीचा बदला घेईल. बदला शंकरा तुझं एकच काम आहे. समजला? या कैलासावर बसायचं आणि नाही तर माझा पराक्रम पाहायचा असेल होईल तसं यार. अरे कशाला हो तर शंकरा
बलपुटे देव एक देवानो थांबा असे सैरावर का पळायला लागला थांबा थांबा देवानो देव हो आपण त्या बाल गजाननची आराधना करूया हेच आपल्याला काहीतरी यातून मार्ग सापडतील सृष्टीचा तू पालन करता विघ्नांचा तू विघ्न भरता सृष्टीचा तू पालन करता विघ्नांचा तू विघ्न भरता आळवी तो तुझला विघणारे बाप्पा मोरया आळवी तो तुझला विघणारे मोरया रे मी परत जाण्यासाठी कधी येत नाही या देवाने जो का असुरांवर अन्याय केला याचाच बदला घेण्यासाठी सर्व देव पैरावर करून सोडले हे विघ्नहर्त्या विनायका गजानना सर्व पृथ्वी थरकाप करून सोडली देव सर्व भयभीत झाले फक्त तूच माझ्या मार्गामध्ये आहेस हात जोडून विनंती करतो गणराया तू माझ्या मार्गात येऊ नको माझा मार्ग सोड बाजूला हो मी तो नाही, तुला वरती उभा आहे
माझा वध करण्यासाठी माझा तुझ्या घोसाड्याला विचार. मला हेच म्हणाला होता तो त्या कैलासावरचा एक मातीचा कण मिळणार नाही म्हणून. अरे कैलास पर्वत सोडून पळून निघाला आणि हा तुझा सृष्टीचा करता करविता काय तर म्हणे विष्णुदेव. ए कसला रे देव हा, देव 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 म्हणे. आणि मी ज्या वेळेला विष्णू मला म्हणाला अरे मुंग्याला जेव्हा पंख फुटतात त्याच वेळेला त्या दिव्याभोवती घिरट्या घालायला सुरुवात करतात. म्हणजेच काय तर मुंग्यांचे मरण जवळ आले तसेच असुरांचे मरण जवळ आले की देवांना त्रास द्यायला सुरुवात करतात. अरे मीच सांगितले पुराण बंद कर तुझे आणि आव्हान स्वीकार ह्या यमाच्या पोराचे. त्याच वेळी हा तुझा सृष्टीचा करता करविता काय करायला लागला आला आपला चक्र हलवी आणि म्हणतो मी देव देव देव. कसला देव हा? आणि हा तुझा अमरावतीचा राजा काय तर म्हणे मी 33 कोटी देवांचा देव. कसला रे देव हा? त्या अमरावती बायका नाचतो हा तुझा देव. हे गणराया अजूनही तुला मी विनंती करतो तू माझ्या मार्गातून बाजूला. मी तुला घाबरलो तुला? ए तू आजवर कधी माझा पराक्रम पाहिलाय नाही ना? तर एकदा मनात आणले ना मनात तुला माहित नाही डोळ्यात अग्नी ज्वाला जर फार काढल्या ना तर ही सृष्टी सर्व जाळून भस्म करेन मी. आणि जर मी एकदा आता मनात आणलंय जर आणलं तुझी खोड आहे ना आपटून मारेन मी तुला. गणराया आणि एकदा बघू 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 धरून माझ्या पित्या यमा या सर्व तिन्ही लोक तुझ्या पोराचे आव्हान स्वीकारेल असा एक तरी देव आहे. गणराया आज माझी इच्छा पूर्ण होणार. गणराया आज होऊ न जाऊ दे आपल्या चरणी. जर का माझा पराभव झाला तर आपल्या चरणी विलीन होऊ. चला गजानना, हे वक्रतुंड, हे आपल्या चरणी माझे कमल अर्पण करतो. हे बाल गणेशा
मी माझ्याकडे सहज नागार्पण करतो याचा आपण स्वीकार करावा. एवढे काय करता अशा म्हटलं अग्नीला आणि तोच नाही तो थांबण्यासाठी काहीतरी करा देवा काहीतरी करा. अलग निरंजन. ओम नमः शिवाय. ओम शांती शांती शांती. हे गौरीपुत्र गणेशा, आम्हा ऋषीमुनींचा आपणा नाव. हे गौरीपुत्र गणेशा, तुम्ही आम्हा देवांवरील संकट दूर केले असून आपल्या पोटात अग्निदाह उठवला आहे. तो थांबवण्यासाठी आम्ही सहृषी आपणास गुरुवार्पण करतो याचा आपण स्वीकार करावा. निश्चितच आपणास होणारा प्राप्त होईल. ऋषी